हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ऑफिसवरून आलो आहे मी आणि आईने इथे एक नवीन रेसिपी बनवली आहे, मासवड्या. तर बऱ्याच लोकांना माहिती असेल, बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तर मासवड्या ही व्हेज रेसिपी आहे, नावावरून नॉनव्हेज वाटत असली तरी. तर बघा आता इथं आई बनवते आहे, अर्ध झालेलं आहे बनवून. हे काय बनवले आई? त्याच्यात कांदा, पांढरं तीळ, शेंगदाणे, अजून खोबरं, लवंग, मिरी, कोथिंबीर टाकली, चवळीला मीठ टाकलंय, मिरची टाकली. आणि हे काय करायचं? हे आता पीठ हटायचं आहे आणि त्याच्यावर टाकून. कोणतं पीठ हटायचं? बेसन पीठ. बेसन पीठ हटून त्याच्यात ते भरायचं आणि त्याच्या वड्या करायच्या. वड्या बनवताना बघ ना, वड्या बनवताना व्हिडिओ घेऊच आपण, बघू आता कसं कसं होतं. आणि हे काय बनवलंय? रस्सा, मासवडीचा रस्सा. त्यात काय काय टाकलं? त्याच्यात आपलं वाटण, खोबरं, शेंग, डाळ, कांदा, लसूण, त्याची रेसिपी. आजचा बेत आहे मासवडी. आता हे बनवतो आम्ही वड्या. ह्याच्यात काय काय टाकायचं फक्त सांग. त्याच्यात काय नाही, मिरची टाकायची आणि हटून घ्यायचं का पहिलं? ते हटायचं मग थापायला खाली पोळी बनवायला. काय काय टाकलं? मिरची. यानं चालू करू का? हिरवी मिरचीचा टेस्ट आहे का? त्यात काय टाकायचं? मीठ टाकायचं, मिरची, लसूण, पोळी बनवून घ्यायची. लवकर आली की बेसन पीठ टाकायचं का? बेसन पीठ आटून घ्यायचं आणि वडी थापायची खाली. ठीक आहे. बघा लवकरी आलेली. आता हे पीठ टाकून त्यात हटून घ्यायचं. जरा लेंदी प्रोसेस असल्यामुळं आजकाल हॉटेलमध्ये पण असतं मासवडी स्पेशल. त्यांना येतं का? दिसतं याची ती खाली असतात, सगळं दिसतं. त्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, ते नंतर पडायची. एक जीव झालं पाहिजे ना. पीठ रेडी झाले मित्रांनो. आता याच्या वड्या करायच्यात. भिजवून घेतलेलं एक छोटंसं फडकं आहे, स्वच्छ धुवून घेतलंय. कसं कसं करायचं सांग. कोणतं पीठ आहे? कोणत्या डाळीचं? बेसन पीठ. हरभऱ्याच्या. गरम आहे ना, थंड होते जरा. नाही ते हे टाक वरून आणि सपाट कर त्याला. जे मिश्रण बनवलंय ते वरून टाकायचं आणि अशी गोल गोल वडी करायची. जाऊ दे तुटलं की असं रिपेअर करायचं जरा. अशी त्याला शेप द्यायचा.
काढ नंतर मग. खोबरं थोडं सुकल्यावरती वासायचे का सगळं बनवतो हम्म. सगळं बनवतो वासायचे नाही नाही थोडं एकच त्याच्या वड्या कधी करायच्या सगळंच करायचं हे वडे होणार का सुकल्यावर लगेच सुकल्यावर का बघा एवढ्या कापलं जाईल एकच फ्राय करायचं तेलात झाल्या मासवड्या तयार अशा पण खाऊ शकतो ना काय कुठं नका हं? त्याच्यात खातात पण आपली चला ते तळा अशा फुटायच्यात नाही दिवस. चिमट्याने पकड ना बस एवढे असेच खाऊ आपण मग काय नको तो मस्त झाले चांगलं होतं ना रसा गरम कर ना नाही नाही बरोबर आहे. वड्या गरम आहे ना बरं आहे ना ते करून बरं आहे हे जास्त गरम करायची गरज नाही